सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सार्वजनिक गणेश उत्सव मित्र मंडळ निर्मल ग्राम मान्याचीवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा सन 2024 गणेश उत्सवानिमित्त आदर्श सरपंच कैलासवासी स्वर्गीय तात्यासाहेब संपतराव माने यांच्या स्मरणार्थ व महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आनंदराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील दादा यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या रक्तदान शिबिरास निर्मल ग्राम मान्याचीवाडी गावचे सुपुत्र आदरणीय श्री तानाजी संपतराव माने अण्णा, सर्जेराव माने, निर्मल ग्राम मान्याचीवाडी गावचे सरपंच रवींद्र माने, उत्तमराव केशव माने, निर्मल ग्राम मान्याचीवाडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय श्री दादा सो माने, दिलीप गुंजाळकर, बबन माने तसेच नवतरुण गणेश मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निर्मल ग्राम मान्याचीवाडी गावचे सरपंच आदरणीय श्री रवींद्र माने यांनी केले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमित माने, कराड। मान्याचीवाडी या मंडळाच्या वतीनं कैलासवासी आदर्श सरपंच तात्यासाहेब माने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन आमचे मित्र अभिजित दादा, त्याचबरोबर उपस्थित सर्वच ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य। खरं तर उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा स्तुत्य आहे आणि या उपक्रमासाठी मीही ग्रामपंचायतीच्या वतीनं शुभेच्छा देतो। मंडळाच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम, सार्वजनिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो। उपस्थित सर्वांचं, दादांसह उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम, या ठिकाणचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी स्मृती प्रत्यार्थ केले त्या तात्यांच्याबद्दल मी बोलणं, तुम्ही बोलणं ह्याच्या भरपूर बोलण्यासारखं आहे। तात्यांचा सहवास माझा तसा थोडा कमी होता, परंतु ज्यावेळी आमचा संपर्क आला त्यावेळी त्यांचे विचार आणि भविष्यात हे बापू नेहमी त्याला म्हणायचे की भागामध्ये तुम्ही पंचायत समिती सदस्यापर्यंत आणि भविष्यात सभापतीपर्यंत तात्या तुम्ही गेला पाहिजे असं मी आमच्या दुकानच्या समोर त्यांच्याशी एकदा आमच्या त्या कापड दुकानामध्ये चर्चा होताना ऐकली होती। तुमचा स्वभाव आणि तुमचं वागणं हे नुसत्या मान्याचीवाडीवर मर्यादित न राहता तुम्ही शिक्षक म्हणून सातत्याने या भागामध्ये लोकांच्या चांगल्या कल्याणासाठी सातत्याने विचार करतायत, अशी माणसंही मला भागामध्ये असली पाहिजे, ही मोठी झाली पाहिजे। अशा पद्धतीचं वाक्य मी त्या कापड दुकानात आमच्या ज्यावेळी काकांचं होतं त्यावेळी ऐकलं होतं। म्हणजे त्यावेळी सुद्धा सरांच्याबद्दल असो किंवा तुमच्या गावाबद्दल सातत्याने प्रेम आहे आणि असंच प्रेम आपण वृंदेकडे ठेवूया। भविष्यात बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होत असतात, पण गावाच्या आजची विकासाची वाटचाल चालू आहे। सातत्यानं तुम्ही ज्या पद्धतीनं देशाच्या पातळीवरपर्यंत आता जाणार आहेत त्या सुद्धा शुभेच्छा आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची एकी या गावामध्ये राहिली पाहिजे। विचारात फरक असले तरी सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये चांगलं होत असेल तर त्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि चांगलं होण्यासाठी सगळ्या गावाने यामध्ये योगदान दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम या ठिकाणी राहते। अशाच पद्धतीचं भविष्यामध्ये नुसत्या भागाला नाही तर सगळ्या महाराष्ट्राला असेल असं आदर्श गाव तुमचं सातत्यानं राहू, एकी राहू आणि तुमचा आदर्श घेऊन या भागामध्ये सगळी गावं चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करू एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।